नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण झाडाची आत्मकथा पाहणार आहोत. ही आत्मकथा 250 शब्दांची आहे. तर चला पाहूयात. मी एक वटवृक्ष आहे. अनेक वर्षापूर्वी एका छोट्या बीजापासून माझा जन्म झाला. माझे बीज जमिनीवर पडले आणि कालांतराने त्यातून अंकुर फुटला. हळूहळू मी वाढू लागलो. माझ्या पहिल्या पानांच्या आगमनाने मला आनंद झाला. सुरुवातीला मी एक नाजूक अंकुर होतो, पण जमिनीतील पोषक द्रव्य आणि सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने मी ताकदीने वाढू लागलो. वाढत्या काळानुसार माझी मुळे अधिकाधिक खोलवर गेली. जणू मी जमिनीशी एकरूप झालो होतो. माझ्या फांद्या पसरू लागल्या आणि माझ्यावर विविध पक्षी येऊन बसू लागले. त्यांनी माझ्यावर घरटे बांधले. त्यांचे गाणे ऐकून मला खूप आनंद झाला. पावसाच्या थेंबांनी मला ताजेतवाने केले आणि मी अधिक हिरवा झालो. माझे जीवन अनेक घटनांनी भरलेले आहे. अनेक पिढ्या माझ्या सावलीत विसावल्या. लहान मुले माझ्या फांद्यांवर खेळली. तरुणांनी प्रेमाचे क्षण माझ्यापाशी घालवले आणि वृद्धांनी माझ्या छायेखाली शांतता अनुभवली. मला मानवाच्या सुखदुःखाचे साक्षात्कार झाले आहेत. काही काळानंतर माझ्या आजूबाजूच्या जंगलाची कत्तल होऊ लागली. माझ्या अनेक मित्रांना कापण्यात आले. मला भीती वाटली की माझाही क्रमांक लागेल, पण सुदैवाने काही पर्यावरणप्रेमी लोकांनी मला वाचवले. त्यांनी माझे महत्त्व ओळखले आणि माझे संरक्षण केले. आज मी मोठा आणि बलवान झाड आहे. मी सगळ्यांना सावली देतो, वारा व पावसापासून संरक्षण करतो. माझ्या जीवनात अनेक वळणे आली, पण मी सदैव उभा राहिलो. माझी इच्छा आहे की भविष्यातही मी असाच वाढत राहीन आणि निसर्गाची व मानवाची सेवा करत राहीन. माझ्या आयुष्याच्या या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळाले. मी एक साधा वटवृक्ष असून मला आनंद आहे की माझे अस्तित्व इतरांसाठी उपयुक्त आहे. धन्यवाद.